सांगली एलसीबीची मोठी कारवाई. विनापरवाना देशी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे बाळगणारा आरोपी जेरबंद. सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारीवर लगाम लावण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई समोर आली आहे. विनापरवाना अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 61,000 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शिवम अर्जुन शिंगारे, वय 19 वर्ष, राहणार इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर असे आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार इनामधामणी परिसरात सर्व्हिस रोडवर एक संशयित तरुण शस्त्रासह उभा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून संबंधित ठिकाणी धाड टाकली. अयाश एंटरप्राइजेस गोडाऊनजवळ संशयित इसम आढळून आला. पोलिसांनी आरोपीची झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि पॅन्टच्या खिशात 2 जिवंत काडतुसे आढळून आली. याबाबत चौकशी केली असता हे शस्त्र 2 वर्षापूर्वी ओळखीतील व्यक्तीकडून घेतल्याची कबुली आरोपीने दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इस्माईल तांबोळी करीत असून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. न्यायालयाने आरोपीला 25 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या विरोधात मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.